नमस्कार. आपण पाहत आहात आजच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या. राज्यातील हवामान, गुन्हेगारी, राजकारण आणि इतर घडामोडींचा आढावा घेऊया. हवामान अपडेट. महाराष्ट्रातील उष्णतेचा पारा वाढण्यास आता सुरुवात झाली आहे. 4 मार्च रोजी राज्यात उष्ण आणि दमट हवामानाचा अनुभव नागरिकांना आला. कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. विदर्भातील अकोला येथे सर्वाधिक 38°C तापमानाची नोंद झाली असून आजही तीव्र उन्हाचा तडाखा जाणवण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. गुन्हेगारी आणि कायदा सुव्यवस्था. अशोक खांडे यांना मारहाण मराठी बाणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून जगभरात 6,000हून अधिक कार्यक्रम सादर करणारे ज्येष्ठ लोककला अभ्यासक अशोक खांडे यांना पार्किंगच्या वादातून मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत खांडे जखमी झाले असून माहीम पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात मोठ्या गर्भलिंग निदान रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. PCPNDT कायद्याचे उल्लंघन करून मोबाईल ॲपच्या सहाय्याने गर्भलिंग तपासणी केली जात होती. आरोग्य विभाग आणि गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने ढोकसांगवी येथील लाईफकेअर हॉस्पिटलवर छापा टाकून ही कारवाई केली. लाचखोरी. बारामती तालुक्यातील निंबूत येथे 15,000 रुपयांची लाच घेताना एका व्यक्तीस ACBने रंगेहात पकडले. सोमनाथ संपत महानवर असे आरोपीचे नाव असून तो तलाठी कार्यालयात कोतवाल असल्याचे सांगत होता. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाळूजमध्ये राडा. औरंगाबादमधील वाळूज MIDC परिसरात 2 गटांमध्ये भीषण हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. बांधकामाचे पाणी रस्त्यावरून जाणाऱ्यांच्या अंगावर उडाल्याने वाद वाढला आणि दोन्ही गटांमध्ये मारहाण झाली. राजकीय घडामोडी. विलिनीकरणाची चर्चा. राजकीय वर्तुळात विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू होती. मात्र ही चर्चा अजित पवार यांच्या आग्रहाने सुरू झाली होती असे सांगण्यात येत आहे. त्यांच्या निधनानंतर ही चर्चा पूर्णपणे थांबली असून आता विलिनीकरणाचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे सांगितले जात आहे. अहवालावर प्रश्नचिन्ह. अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. या अहवालात गंभीर आणि मूलभूत चुका असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. वाहतूक आणि अपघात. भीषण अपघात. गिरणारे पंचक्रोशी परिसरात 5 तरुण प्रवास करत असलेल्या अल्टो कारचा भीषण अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. या दुर्घटनेत सातपूरमधील अशोकनगर भागातील 24 वर्षीय सार्थक भगवान रहाणे याचा मृत्यू झाला. ई-चलन विरोधात आंदोलन. राज्यातील वाहतूकदार संघटनांनी ई-चलन प्रणाली विरोधात बेमुदत चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणी तोडगा काढण्याचा प्रयत्न करू असे मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. इलेक्ट्रिक वाहनांना खुशखबर. राज्य सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी समृद्धी महामार्ग, अटल सेतू आणि मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर 100% टोल माफी देण्याचा निर्णय घेतला आहे. कृषी आणि अर्थव्यवस्था. निर्यात ठप्प. आखाती देशांमधील परिस्थितीचा परिणाम आता भारतातील कृषी निर्यातीवर दिसू लागला आहे. मुंबईजवळील JNPT बंदरातून होणारी कृषी मालाची निर्यात पूर्णपणे ठप्प झाली आहे. फळे आणि भाजीपाल्याने भरलेले 148 कंटेनर मागील 4 दिवसांपासून बंदरात अडकून पडले आहेत. शेतकरी आंदोलन. नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. याची भरपाई द्यावी आणि सक्तीची कर्जवसुली थांबवून कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी बारड येथे शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले. राष्ट्रीय डिजिटल. पंतप्रधानांचा विक्रम. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल क्षेत्रात मोठा टप्पा गाठला आहे. त्यांच्या YouTube चॅनेलने 3 कोटी सबस्क्रायबर्सचा ऐतिहासिक आकडा पार केला आहे. न्यूज क्लोजिंग. या होत्या आजच्या महत्त्वाच्या बातम्या. अशाच ताज्या अपडेट्ससाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमचा दवंडी YouTube चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल.